हॅलो हॅलो हा सिद्धार्थ बोला ना. योगेश आठवले बोलतो का? हो योगेश आठवले बोला दादा. भाऊ मी तुझ्या एरियात आलो, ये ना इथं भेटायला मला. कुठे कुठे? हा आपलं बुद्धविहार कोणतं आहे? नालंदा बुद्धविहार. कुठं ते? हा इथं नालंदा बुद्धविहारचं तो मावळा दुकान टाकलं होतं ना कपड्याचं, हा 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 हा. त्याच्या बाजूला उभा आहे मी. ये ना इकडं. थोडं अर्धा तास थांबा, पोहोचलो मी लगेच. हा ये, अर्धा तास नाही लवकर आहे. ठीक आहे ठीक हा आहे. आणि ते ते मावळा मेन्सवर दुकान टाकलेलं तिकडे आहेत का तुम्ही? हो तिथे आहे. पण तू चांगलं नाही केलं पण हे, हा लय हलकट काम केलं तू. आणि तुझ्या आईच्या गांडीत गेला तो आंबेडकरवादी महादर चोत. तुम्ही आम्हाला सांगणार का आंबेडकरवादी आणि झुंड म्हणून मारणार का? एवढी तुमच्या गांडीला मार आला तुमच्या? एवढा तुझ्या गांडीला एवढा आला का तुझ्या गांडीला मात? एकट्या माणसाला एवढा मारतो तू? आंबेडकरवादी हात सोडायला नव्हता पाहिजे तू. आम्ही तुला चांगला मानत होतो. एक सोशल मीडियात ऐकून घे, तू ऐकून घे, तू ऐकून घे पहिले, तू ऐकून घे. तू सोशल मीडियामध्ये बाबासाहेब सांगतो ना, त्या बाबासाहेबाच्या लेकराच्या अंगाला हात लावायला 10 वेळा विचार केला. तुम्हीच घाण खाजवली ना पहिले. तुमच्याच नेत्या मंडळीला घाण खाजवली ना. तो इचे बोलतो, तो कसबे बोलतो. तुमच्या गांडीत नाही का त्यांना बोलायचा? अरे ऐका माझा पहिला ऐकून घ्या, माझी भूमिका ऐकून घ्या, मग तुम्ही बोला. तुझी भूमिका तुझ्या आईच्या गांडीत घाल. भोसड्यात गेला तू महादर चोत. लय मोठी चुकी केली तू, माहिती का? ऐका, तू त्या व्हिडिओमध्ये कुठं दिसतो का मी महाराज? काय नाही, तू ते घोषणा देतो, तू मारलाय. तुझ्या घरी येतोय 2 मिनिटात. तू घरी का तेवढं सांग फक्त. आता पूर्ण समाज तुझ्या घरी येऊन येतो. उल्हासनगर मध्ये राहून तू बाबासाहेबाच्या लेकरांना मारतो. एवढा गांडीत दम आहे तुझ्या. आणि तुझ्या मातंग समाजाचे लीडर येतो मी 2 मिनिटात तुझ्या घरी. तुझा ऍड्रेस काढला मी आता. आटपलं तुझा कार्यक्रम, संपलं तुझा आता. आलो तुझ्या घरी. बोलो तुझ्या मातंग समाजाच्या लीडरला बोलो. चल बघतो. एक तर तू राहशील नाही तर मी राहणार. एवढ्या गपलत मध्ये मारता माणसाला, एवढ्या गपलत मध्ये मारता का रे? मी त्याला हात लावलाच नाही. आठवले तुझा व्हिडिओ आला. अतिशय प्रामाणिकपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर सांगणारा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी त्याचा व्हिडिओ ही टाकणार आहे. नाही तुमचं चुकीचं आहे ना. तुम्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसाच्या गाडीवर चढून तुम्ही त्याला मारता म्हणता. जे लवजी बोला, जे अण्णा बोला. नाही बोलणार आम्ही. काय आमच्यावर जबरदस्ती का? बोललेला नाही असं. माझ्याकडे व्हिडिओ तुम्हाला पाठवू का प्रत्यक्ष? पाठवा मला, व्हॉट्सअपला पाठवा. सगळे व्हिडिओ माझ्याकडे आले. तुमचं महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल झाले आणि तुम्ही स्वतःच्या हाताने तुमची इज्जत घालून घेतली. आम्ही तुम्हाला आमच्या आंबेडकरवादी मातम भाऊ म्हणून तुम्हाला समजून घेत होतो की नाही, एकीकडे फुले शाहू आंबेडकर सांगतात, अण्णा भाऊ सांगतात. पण तुम्ही आज आमच्या मनातून उतरून गेले. तुम्ही एकदम आमच्या मनातून खच्चीकरण झालं तुमचं. नेहमी पद्धतीने प्रकार केला तो. शिवशाहू फुले अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालतो मी आणि बाबासाहेबांसाठी मी मरायलाही तयार आहे. अरे मारायला मग माणसाला कशाला मारलं बाबासाहेबांच्या? राज वाटली का तुला एवढे माणसं घेऊन? तो सागर कुठे राहतो? तो सागर कुठे राहतो? निषेध करतो. नाही सागर कुठे राहतो तेवढं हे बघ. साठे तुझे सगळे व्हिडिओ आलेले. सागर कुठे राहतो तेवढं सांग. आणि मी तुझ्या घरात आता 5 मिनिटांमध्ये कॉफी पितो मी अविनाशकडं. अविनाशचे वडील माझ्यासोबत. 5 मिनिटात मी तुझ्या दारात आहे. तुला जेवढे तुझा समाज जमा करायचा तू कर जमा. मी आलोच. बोलो तुझ्या माणसांना. हो आप समाज असा थेट नाही तू मारला कस काय? महादर चोदा तू मारला कस काय? त्या छात्याला तुझ्या आईची गाण नाहीये त्याला. महादर तुझ्या घरी आलो मी आता 2 मिनिटात आलो तुझ्या. बोलो तुझ्या नातेवाईकाला, जे एवढे मातंग समाजाचे लीडर आता निचे बिचे, बोलो त्याला हराम खोरा. बोलो तू तुझ्या गांडीला जास्त